देवते संत 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 राम देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते प्रतिमा मी तो सांगत से आवे मी तो सांगत से आवे मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे सांगत से भावे मी तो सांगत से भावे मी तो सांगत से सोठावे सकळा सोठावे सकळा सोठावे ठावे सकळा आसो ठावे सकळा आसो ठावे सकळा आसो ठावे
हॅलो 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 देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावी असो ठावे सकळा निराकारी वो सदिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावी असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगतसे भावी असो ठावे सकळा सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेव पुनः पुनः तुका वा परब्रह्मरूपी तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी ही नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावलावर महाता पंढरीच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया अजन्म जन्मली ही तुझी काया
जगदीश्वराशी झाली तुझी ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. लागले निज चरणा, लागले निज चरणा. आव स्वामी तुकया देवा, देवा. आव स्वामी तुकया देवा. सेवे लागी सेवक झालो, लागी सेवक झालो, लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक देवा, आव स्वामी तुकया देवा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत से भावी, असो ठावे सकळा. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता उच्चारलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देव आणि संत यांची तुलना करून देवाहीपेक्षा संतांची विशेषता काय आहे याचं वर्णन करतात. विठाला थोडा आवाज बारीक करा, ट्रबल दे थोडा. गायलेल्या अभंगाला अर्थवंदना करण्या अगोदर सर्वप्रथम या ठिकाणी एकवटलेल्या सर्व वारकरी बांधवांचं प्रथमतः स्वागत. अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद जगतोद्धारक जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय आदी करून सर्व संत महात्म्यांच्या असीम कृपेद्वारा परिसरातील उपस्थित संत महंत प्रवचनकार कीर्तनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये तसेच ज्यांच्या प्रेरणेने हा सप्ताह चालू आहे असे रामकृष्ण बाबा यांच्या शुभ उपस्थितीमध्ये ज्या दिग्गज कलाकारांची 7ही दिवस आपल्याला या ठिकाणी साथ संगत आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य नाशिक रत्न म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आमचे रोहिदास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर इकडं मराठवाडा भूषण कैलासजी महाराज पवार मृदंगाच्या साथीवरती माझ्या डाव्या साईडला आहेत भारतातील जगविख्यात पखावज वादक गुरुवर्य पंडित सुखदादा मुंडे यांचे शिष्य भूषणजी या ठिकाणी आहेत. युवा कीर्तनकार महेशजी महाराज नरोडे नगरहून आज या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. इकडं प्रथमतः मी ज्यांचं नामोल्लेख करतो असे आमचे आदरणीय बारावतीवरून या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी महाराज या ठिकाणी आलेत. 2010 साली वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची मध्ये कीर्तन परीक्षेमध्ये पहिला क्रमांक ज्यांना वारकरी शिक्षण संस्थेने दिला असे महाराज या ठिकाणी राहुल महाराज चोरमले या ठिकाणी आहेत. त्यानंतर आमचे गुरुवर्य नेहमीच आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन असतं असे नवनाथ महाराज मार्कड, सचिन महाराज मदने, इकडे आमचे बाबा संदान महाराज ते माझ्या कीर्तनात टाळ घेऊन आज उभे आहेत. इकडे सर्वच आमच्या गावची मान्यवर मंडळी पोपट महाराज असतील सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला या ठिकाणी शक्य नाही. सॉरी माझ्या उजव्या साईडला माझे परममित्र आदरणीय आम्ही महाराष्ट्रामध्ये नेहमी सोबतच फिरतो असे आमचे
मृदंग विशारद आदरणीय सुनील महाराज मोरे पंढरपूर महाराज या ठिकाणी आलेत. स्वतः शिक्षक आहेत तरीसुद्धा आज जॉबला सुट्टी देऊन आज या ठिकाणी महाराज उपस्थित झाले. त्यांचंही मी स्वागत करतो. या सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ उपस्थितीमध्ये. तसेच आमचे बाबा आहेत, सगळेच विश्वनाथ बाबा असतील, पाटील बाबा असतील, या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा भक्तिउत्सव. आणि या भक्तिउत्सवातील आजची ही 6व्या क्रमांकाची सेवा सप्ताह संयोजक समिती, तसेच खाली नाव आहे माऊली बचत गट, त्या माऊलींकडून माझ्याकडे आलेली, त्या माऊलींकडून ह्या माऊलींकडे आलेली ही आजची सेवा. असं संकल्पित वेळेत आपण निवडलेल्या विषयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठाल सर्वांनी आता बारीक लक्ष देऊन ऐका. माझा काही एवढा अभ्यास नाही, पण थोडंफार माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपा आशीर्वादाने प्रयत्न करतो. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराई संतांची विशेषता प्रकट करतात किंवा संतांच्या संबंधाने बोलतात. का बोलतात याचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे. इकडे लक्ष द्या. वारकरी संप्रदायाची विशेषता जर पाहायची झाली तर हा संप्रदाय देवापेक्षाही संतांना अधिक मानणारा संप्रदाय आहे. आणि माझंही प्रांजळ मत असं आहे की देवाही पेक्षा संतांना अधिकच मानलं पाहिजे. विठाल तसं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदाय देवाचं भजन कमी करतो, परंतु संतांचं भजन अधिक करतो. आता आपल्या सगळ्यांना वारीच्या वाटेचा कदाचित काहींना अनुभव असेल, काहींना नसेल, किंवा आपण भजन वगैरे म्हणत असतो त्यावेळेला आपण देवाचं भजन अधिक करतो का संतांचं? हो, संतांचं. बरोबर. का? काय कारण आहे? तर याच्या पाठीमागे एक इतिहास मी तुम्हाला सांगतो. भगवान परमात्म्याचे पांडुरंगाचे उपासक त्या काळामध्ये असणारे प्रल्हाद काका बडवे, म्हणजे आजचं जे आपलं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्याची जबाबदारी त्या काळी ज्यांच्यावर होते असे प्रल्हाद काका बडवे, त्यांच्यावर त्या मंदिराची सर्वस्वी जबाबदारी होती. त्या काळामध्ये लाईटची व्यवस्था नाही, काही नाही. महाराजांनी कंदील हातामध्ये घेऊन मध्यरात्री भगवान परमात्म्याची शेजारती केली, मंदिराला कुलूप लावलं, चाव्या आपल्या जवळ घेतल्या आणि मंदिराच्या जवळच असणाऱ्या आपल्या घरी ते विश्रांतीसाठी गेले. आणि विश्रांती करता 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 मध्यरात्रीच्या काळात काकांच्या कानावर काही मंदिराच्या दिशेने भजनाचे शब्द आले. काका विचारात पडले की काल रात्री मी मंदिर बंद करताना सगळ्यांना बाहेर काढून मंदिर बंद केलं होतं, परंतु चुकून एखादा वारकरी माझ्याकडून मंदिर बंद करताना आत राहिला की काय, आणि तो राहिलेला वारकरीच निश्चित भजन करत असावा असं काकांना वाटलं. दयाग्र अंतकरणाचे संत असतात. काकांच्या मनात विचार आला की त्याला तहान लागली तर मंदिरामध्ये पाणी कुठे, त्याला शौचालयात जायचं तर व्यवस्था कुठे. काका लगेच उठले, एका हातामध्ये मंदिराच्या चाव्या घेतल्या आणि एका हातामध्ये कंदील घेतला आणि काका मंदिराच्या दिशेने चालू लागले. काका जसजसे मंदिराच्या जवळ जात होते तसतसा भजनाचा आवाज तीव्रपणे काकांच्या कानावर ऐकू येत होता. पुढे काका मंदिराच्या महाद्वाराजवळ गेलेले आहेत आणि महाद्वाराजवळ गेल्यानंतर भजनाचा आवाज आणखी तीव्रपणे काकांना ऐकू येऊ लागला. काकांनी मंदिराचं महाद्वार उघडलं, भजन आणखी तीव्र झालं. पुढे काका मंदिराच्या गाभाऱ्याजवळ गेलेले आहेत आणि मंदिराच्या गाभाऱ्याजवळ गेल्यानंतर काका सहज खिडकीतून आत डोकावून बघतात तर आश्चर्य असं सज्जन हो, विटेवरचा परमात्मा विटेवरून खाली उतरलेला आहे. पायात सुंदर अशी चाळ बांधलेली आहे, गळ्यामध्ये सुरेल विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि भगवान परमात्मा भजन करतो ते संतांचं. विठाल काकांनी गाभाऱ्याचा दरवाजा उघडला. काका देवाच्या जवळ गेले आणि देवाला लागलेली भाव समाधी काकांनी बघितली आणि काकांच्या डोळ्यातून अश्रू आले. आणि अश्रू आल्यानंतर काका देवाकडे पाहतात आणि देवाला विचारतात की देवा, हे तुम्ही काय करता? त्यावेळेला देवानं दिलेलं उत्तर अतिशय गोड आहे सज्जन हो. देव म्हणतात, काका, हे मी माझ्या देवाचं भजन करतो. विडाला देव स्वतः सांगतात की ज्ञानोबाराय तुकोबाराय माझे देव आहेत, मी त्यांचं भजन करतो. आणि एक सांगतो काका, याच्या पुढे जर मला प्रसन्न करायचं झालं तर आमच्या संबंध वारकऱ्यात हा संदेश द्या.
माझ्या भक्तांना हा संदेश द्या की माझ्याही पेक्षा माझ्या भक्ताचं भजन करत चला. विडाला देव स्वतः सांगतात की माझ्या ठाई पवित्रपण ते मज भक्ताचे नि जाण, किंवा मज केवढी आली पवित्रता माझी पाय वनी वाहे माता, जाण तत्वता सदाशिव. माझा सांगण्याचा भाव इतकाच आहे की भगवान परमात्मा सुद्धा ज्यांचं भजन करत असेल तर ते संत किती श्रेष्ठ आहेत, म्हणून त्या संतांचं चिंतन घडावं म्हणून आजच्या अभंगाची निवड करावी असं मला वाटलं. ऐका, मागच्या वर्षी आपण संतांचं चिंतन करणारा अभंग या ठिकाणी निवडलेला होता, कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती असेल. कोणता होता? काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार या शब्दावरती मी मागच्या वर्षी बोललो होतं, आणि ह्या वर्षी देव ते संत, देव आणि संत या दोनच शब्दावर मी चिंतन करणार आहे. ऐका, संतांनी एवढं मोठं या जगामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही. या जगामध्ये थोर जर कोण असतील ना तर ते फक्त साधू साधू थोर जाना, 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 थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना कलियुगे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते साधूच थोर आहेत. साधू या अवनी तलावर मोठे आहे. या अवनी तलावर साधूपेक्षा मोठं दुसरं तिसरं कोणी नाही. मी थोडं क्षमा मागून बोलतो. या जगामध्ये सगळ्यात मोठं तत्व परमात्म तत्व आहे, आणि त्या परमात्म तत्वापेक्षाही आमचे साधू श्रेष्ठ आहेत. विडाला भगवान परमात्मा सुद्धा ज्यांना नमस्कार करतो, चाले नारायणा घाले दंडवत, आपुल्या कल्याणा लागून या, एवढा अधिकार जर त्या संत महात्म्यांचा असेल तर त्या संतांसारखा मोठा कोण आहे? मला सांगा, आशीर्वाद देणारा मोठा असतो का आशीर्वाद घेणारा? हो, तर आशीर्वाद देणारा. बरोबर. तुकोबाराय सांगतात, देवा तुला आशीर्वादाची गरज आहे, आणि तुला जर आशीर्वाद पाहिजे असेल ना तर तू आम्हाला नमस्कार कर, आम्ही आशीर्वाद देतो. मग मला सांगा, देवाला आशीर्वाद देण्याचं जर अबाधित सामर्थ्य संत महात्म्यांमध्ये असेल तर संतांसारखा मोठा या जगात कोण आहे? वडाला साधूंच्या मोठेपणाचं चिंतन करायचं झालं तर वेगवेगळ्या अंगानं साधू मोठे आहेत. मोठेपणाचे जेवढे काही अवच्छेदक आहे त्या सगळ्या अवच्छेदकांनी साधू मोठे आहेत. जेवढे काही आवश्यक आहे त्या सगळ्या आवश्यकाने साधू मोठे आहेत. मला सांगायचं एवढंच की असं जर मोठं जीवन असेल ना तर अशा मोठ्याच्या जीवनाचा परिचय आपल्याला आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. सर्वसामान्य तुम्ही व्यवहाराच्या दृष्टीने जरी विचार केला तरी व्यवहारामध्ये छोटी छोटी माणसं मोठ्या मोठ्या माणसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. किंवा छोटी माणसं मोठ्या माणसांशी संबंध जोडण्याचे प्रयत्न करतात, किंवा त्यांचा परिचय निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अगदी तसंच आजच्याही अभंगात जगद्गुरु तुकोबाराय त्या मोठ्या जीवनाचा म्हणजे संतांच्या जीवनाचा परिचय आपल्याला देतात. विडाला हा अभंग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर संतांचं महात्म्य सांगणार आहे, संतांचा परिचय देणार आहे. संतांचा परिचय 3 अंगाने होतो. एक चमत्काराच्या अंगानं, दुसरं आचाराच्या अंगानं, आणि तिसरं अनुभवाच्या अंगानं. सामान्य माणसाला परिचय द्यावा लागतो तो चमत्काराच्या अंगानं. चमत्कार करतात ना साधू, हा झाला सामान्य परिचय. साधूंच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात. वाक्य नीट ऐका.
साधूंच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात, पण चमत्कार करणारा साधूच असतो असं नाही. चमत्काराची दृष्टी ही कनिष्ठ दृष्टी आहे, आचाराची दृष्टी ही मध्यम दृष्टी आहे, आणि अनुभवाची दृष्टी ही उत्तम दृष्टी आहे. वडाला मला सांगायचं एवढंच की संतांसारख्या मोठ्या जीवनाचा परिचय आपल्याला व्हावा. का व्हावा? तर संतांसारख्या मोठ्या जीवनाचा परिचय आपल्याला नाही झाला तर कदाचित संत महात्म्यांचा आपल्याकडून अवमान घडू शकतो. आणि भगवान परमात्मा सांगतात, कदाचित माझा अपमान झाला तरी मी सहन करेन, पण माझ्या भक्ताचा झालेला अपमान मला सहन होत नाही. साहत गोविंदा नाही त्याची, देवाला ते सहन होत नाही. देव रूपाला येतो, अवतार धारण करतो, ते सुद्धा केवळ भक्ताचं रक्षण करण्यासाठी. भक्त रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. आपुल्या पाणीचे भक्तजना, आपुल्या पाणीचे भक्तजना. भक्ताचं रक्षण करण्यासाठीच भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. सामान्य जीवाला संत महात्मे का कळत नाही? तर त्याचं कारण असं आहे की दोन वस्तू दिसायला सारख्या असल्या की त्यांच्यातला फरक आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. सोपं उदाहरण मी आपल्याला सांगतो. दूधही पांढरच आहे आणि ताकही पांढरच आहे, बरोबर? किंवा याच्यापेक्षा शास्त्रात आलेलं उदाहरण सांगतो. राजहंसही पांढराच आहे आणि बगळा देखील पांढराच आहे. हंस श्वेता बकस श्वेता को भेदो हंस बकयो. म्हणजे कोणता फरक आहे दोघांमध्ये? तर महाराज म्हटले की फरक एवढाच आहे की क्षीर नीर विभागेयो हंस हंस बक बकहा. बगळा आणि राजहंस दिसायला जरी सारखे असले तरी दूध मिश्रित पाणी जर त्यांच्या समोर ठेवलं ना तर राजहंस दूध तेवढं फक्त ग्रहण करतो आणि पाणी मात्र टाकून देतो. तसं बगळा पाण्यासह दूध प्राशन करतो. एवढाच फरक तुमच्या आमच्यामध्ये आणि संत महात्म्यांमध्ये. अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चिरतातीस विचार राजहंसजे. चला याच्यापेक्षा दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतो. कावळाही काळाच आहे आणि कोकिळा देखील कावळाही काळाच आहे आणि कोकिळा देखील काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो काक पिकयो. म्हणजे फरक काय आहे? आणि कावळा आणि कोकिळा म्हणे दिसायला जरी सारखे असले तरी वसंत ऋतूचं आगमन झालं की कोकिळेला वाटतंय आपण गायन करावं आणि ती आपलं गायन चालू करते आणि सगळं जग तिचा मधुर असा सुस्वर ऐकतं आणि आनंद घेतं. कावळ्याला वाटतं कोकिळा गायन करते ना, मग आपणही गायन केलं पाहिजे. आणि तोही आपल्या गायनाला प्रारंभ करतो आणि मग कळतं की हा कावळा आहे आणि ही कोकिळा आहे. विडाला हा फरक का कळतो? तर वसंत समयो प्राप्त्यो काक काक पिक पिका. हा वसंत ऋतू आला की कळतं हा कावळा आहे आणि ही कोकिळा आहे. दोघं दिसायला सारखे आहेत परंतु त्यांच्यामध्ये जसा फरक आहे तसं संत महात्मे सामान्याला का कळत नाही? तर ते दिसायला आपल्यासारखे आहेत. वेळाला परंतु संत महात्मे दिसायला जरी आपल्यासारखे असले, तुमच्या आमच्यासारखा लौकिक व्यवहार जरी त्यांचा असला तरी दोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीचा नव्हे सर्वथा नवल देखा. संत महात्म्यांमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? संत नवती जगा मानसाच्या सारी संत नवती जगा मानसाच्या सारी संत नवती जगा मानसाच्या सारी जगा मानसाच्या सारिके. संत नवती जगा मानसाच्या सारिके हा आपल्या अभंगाच्या दृष्टीने महत्वाचा सिद्धांत आहे. परंतु हा जरी आपल्या अभंगाच्या दृष्टीने महत्वाचा सिद्धांत असला ना तर याच्या आधी सांगितलेले जे दोन सिद्धांत आहे तो हा सिद्धांत सिद्ध करण्याकरता आपल्याला ते दोन पहिले सांगितलेले जे सिद्धांत आहेत ते दृष्टांत म्हणून वापरावे लागतील.
तसं पाहायला गेलं तर या अभंगामध्ये हे तीनही सिद्धांतच आहेत. परंतु संत नवती जगा माणसाच्या सारिखे हा अभंग आपला हा सिद्धांत सिद्ध करण्याकरता आपण पहिले दोन सिद्धांत दृष्टांत म्हणून वापरूया. महाराजांनी पहिला दृष्टांत दिला, समुद्र नदी नव्हे पैगा. ऐका, महाराजांनी विचार असा सांगितलाय की समुद्रातही पाणीच आहे आणि नदीतही पाणीच आहे. नर्मदा गोदावरी सारखी एखादी भयान वाहणारी नदी जर तुम्ही पाहिली ना, तर त्या नर्मदेच्या पात्रामध्ये आणि समुद्रामध्ये तुम्हाला फारसा फरक जाणवणार नाही, फारसा वेगळेपणा जाणवणार नाही. परंतु नदी ही नदीच आहे आणि समुद्र हा समुद्रच आहे. मग त्या नदीला कितीही पाणी आलं आणि त्या नदीला कितीही महापूर आला तरी त्या नदीला आपल्याला समुद्र म्हणता येतं का हो? म्हणून महाराज म्हणतात समुद्र नदी नव्हे पैगा. पुढचा दृष्टांत महाराजांनी दिला, पाषाण म्हणून ये लिंगा. भगवान शंकराचं स्थापित झालेलं जे लिंग असतं ते सुद्धा पाषाणाचंच असतं. भगवान शंकराच्या मंदिरात तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला एक लिंग स्थापन केलेलं आढळतं. त्याला काही आकार, हात, कान, नाक, डोळे असं काही असतं का हो? तर नाही, फक्त एक गोल गरगरीत दगड त्याची लिंग म्हणून स्थापना झालेली असते, बरोबर. परंतु महाराजांनी विचार असा सांगितलाय की तो गोल गरगरीत दगड दिसायला सामान्य दगड जरी असला तरी त्या लिंगाला आपल्याला दगड म्हणता येतं का हो? तर नाही, तो दगड दिसायला सामान्य जरी असला तरी त्याला आपल्याला सामान्य दगड म्हणता येणार नाही. एकदा देव म्हणून त्याची प्राणप्रतिष्ठापना झाली, एकदा शास्त्रोक्त त्याच्यामध्ये देवाचं आवाहन झालं की तो दगड बाकीच्या मंदिरासाठी वापरलेल्या दगडापेक्षा हा लिंग म्हणून स्थापन केलेला दगड ओबडधोबड जरी असेल आणि पायरीचा दगड गुळगुळीत जरी असेल ना, तरी पायरीवर पायच ठेवावा लागतो आणि लिंगाला नमस्कारच करावा लागतो. विडाला भगवान शंकराचं स्थापित झालेलं जे लिंग असतं ते पाषाणाचं जरी असलं तरी त्याला पाषाण म्हणायचं कारण नाही. नदीला कितीही पाणी आलं तरी त्याला समुद्र म्हणायचं कारण नाही. तसं संत नवते जगा माणसाच्या सारिके. संत दिसायला जरी आपल्यासारखे असले तरी असायला मात्र आपल्यासारखे नाहीत आणि सामान्य माणसाला संत महात्म्य कळत नाही. याच्यातलं नवल एवढंच आहे की ते दिसायला आपल्यासारखे. आणि जाऊ द्या, सामान्याला संत महात्म्य कळत नाही यात विशेषता नाही, तर परमार्थ प्रांतामध्ये ज्यांचे अधिकार मोठे आहेत त्यांना देखील संत कळत नाही. मी फक्त निर्देश करून जातो. 1400 वर्षे शरीर जतन केलेल्या चांगदेवाला देखील ज्ञानोबा नाही कळाले. का? योगी मोठा आहे, लक्षणीय योगी पाहती आभास. एवढा जवळ तो आहे पण त्याला देखील ज्ञानोबा नाही कळाले. मला सांगायचं एवढंच की योगी अवच्छेदकाने संत देखील नाही कळत. वेळाला परमार्थ प्रांतामध्ये ज्ञानी मोठे आहेत. त्या ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे तो परोक्ष ज्ञानी आणि दुसरा आहे तो अपरोक्ष ज्ञानी. पंचदशी असं सांगते की परोक्ष जरी देवाचं ज्ञान आपल्याला झालं, देव आहे एवढं जरी देवाचं ज्ञान आपल्याला झालं तरी त्याने बुद्धिपूर्वक केलेल्या पापाचं दहन होतं. परोक्षम ब्रह्म विद्यायम शाब्दे देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वंदिवत. एवढा अधिकार त्याचा आहे, एवढा शब्दज्ञानी तो आहे, परंतु त्या शाब्दिकाला देखील संत नाही कळत. शाब्दिकाचे काम आहे शाब्दिकाचे काम नाही आता. शाब्दिकाला देखील संत कळत नाही. शब्द कळतात त्याला परंतु संत नाही कळत. आमचे गुरुवर्य बाबा सांगत असतात आपल्या फुटपट्टीने संतांचं माप कधी मोजायचं नसतं. याच्याही पुढे जाऊन बाबा सांगत असतात की आपल्या चष्म्यातून संत कधी पाहायचे नसतात.
आपलं जीवन फार छोटं आहे, संत महात्म्यांचं जीवन फार विशाल आहे. म्हणून आपल्या चष्म्यातून संत कधी पाहायचे नसतात. मला सांगायचं एवढंच की शाब्दिक मोठा आहे, त्या शाब्दिकाला देखील संत कळत नाही. आणि शाब्दिकाला संत कळत नाही यात विशेषता नाही, तर सिद्ध मोठा आहे, त्या सिद्धाला देखील संत कळत नाही. मी इतिहास ठेवतोच तुमच्या समोर. भजन करा विडाला. तुकोबारायांच्या काळामध्ये एक अंगडशा फकीर नावाचे सिद्ध गृहस्थ होते. त्यावेळेला तुकोबारायांची कीर्ती त्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये पसरलेली होती. आणि इकडे लक्ष द्या, सगळ्या पंचक्रोशीमध्ये पसरली होती. आणि असं असताना या अंगडशा फकीराच्याही कानावर तुकोबारायांची कीर्ती पडली. आणि हा अंगडशा फकीर तुकोबारायांच्या शोधासाठी निघाला. पण सहजासहजी आपण तुकोबारायांना शरण जाण्यापेक्षा त्यांचं परीक्षण करायचं. काय परीक्षण करायचं म्हणून त्याने 2 ओंजळीचा कटोरा आपल्या हातामध्ये घेतला आणि तो दारादारामध्ये भिक्षा मागत फिरू लागला. त्यांनी ठरवलं की जिथं माझा हा सिद्धाचा कटोरा भरल्या जाईल ते निश्चित माझ्यापेक्षा मोठे असतील. माझा कटोरा भरण्याचं सामर्थ्य सर्वसामान्य समाजामध्ये नाही. ज्यांचा अधिकार निश्चित माझ्यापेक्षा मोठा आहे तेच माझा हा कटोरा भरू शकतील. तो अंगडशा दारादारात फिरू लागला. प्रत्येक दारात यायचा, ओम भवती भिक्षाम देई आलं पुकारायचा. त्याच्या कटोऱ्यात पोत्या निशी धान्य पडलं, पोतेच्या पोते धान्य पडलं, परंतु त्याचा कटोरा भरला नाही. तो फिरत फिरत अंगडशा तुकोबारायांच्या दारात आलेला आहे. तुकोबारायांच्या दारात आल्यानंतर त्याने अलग पुकारला, ओम भवती भिक्षाम देई. तुकोबाराय भल्या पहाटेच भामगिरीवर साधनेला गेलेले आहेत. तुकोबाराय घरामध्ये नाही. तुकोबारायांच्या पत्नी जिजाबाई बिचारी 4 घरचे जोंधळे मागून दळत बसलेली आहे. आणि दळता 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 दारात आलेल्या भिक्षुकाचा अलग जिजाबाईंच्या कानावर पडला. आणि जिजाबाई म्हणते, मेलेला काय आमचंच घर दिसलं? अरे माझ्याच पोराला 4 दिवसापासून खायला नाही, तुला काय घालायचं? चिमुकली तुकोबारायांची कन्या तिथे उभी होती. तिच्या लक्षात आलं की आईची वृत्ती देण्याची नाही. पोरीवर वडिलांचे झालेले संस्कार. ती त्या भिक्षुकाकडे पाहते. आई 4 घरचे जोंधळे मागून दळत बसलेली आहे. लक्षात आल्याबरोबर तिने आईचं लक्ष चुकवलं आणि दळत्या जात्यावरचं पीठ आपल्या चिमुकल्या हातामध्ये घेतलं आणि ती दाराच्या दिशेने जाऊ लागली. आणि जाता 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 सहज जिजाबाईंचं लक्ष तिच्याकडे गेलं. आणि जिजाबाई म्हणाल्या, बापही उधळाच पोरगी उधळीस. जिजाबाई लगेच उठल्या, तिच्या जवळ गेल्या आणि तिच्या हातातलं पीठ काढून घेतलं आणि सांगितलं, अगं 4 दिवसापासून आपल्यालाच खायला गाई नाही आणि काय उदार सारी शेवडी. तिच्या हातातलं पीठ जिजाबाईंनी काढून घेतलं. पिठाचे काही कण तिच्या हाताला चिकटलेले आहेत आणि ते चिकटलेले कण घेऊन तशीच ती दरवाजाकडे निघालेली आहे. दारात उभा असलेला अंगडशा विचार करतो की माझ्या कटोऱ्यात पोत्या निशी धान्य पडलं, पोतेच्या पोते धान्य पडलं, परंतु माझा कटोरा भरला नाही. परंतु या चिमुकलीच्या पिठाच्या हाताच्या कणाने थोडीच माझा कटोरा भरणार आहे. परंतु आश्चर्य म्हणून, कौतुक म्हणून त्याने तो कटोरा खाली केला आणि तो अंगडशा खाली वाकला. ती चिमुकली भागीरथी त्याच्या जवळ गेली, स्मित हास्य केलं आणि हाताला चिकटलेले कण अलगद तिने त्या कटोऱ्यामध्ये झाडले. त्यावेळेला आश्चर्य असं सज्जन हो, तो कटोरा भरला नाही. तर आमचे गुरुजी सांगत असतात की तो कटोरा भरून ओसंडून वाहत होता आणि त्या पिठाचा एवढा ढीग झाला की त्या पिठात उभा अंगडशा काढला गेला. विडाला तो अंगडशा उड्या मारू लागला, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय. ती चिमुकली भागीरथी म्हणत होती, ए कोणाला म्हणतो रे तुकोबाराय? मी त्यांची कन्या आहे. बाबा भल्या पहाटेच भामगिरीवर साधनेला गेलेले आहेत. मग तो विचार करतो की पोरीत एवढं सामर्थ्य असेल तर बापात किती असलं पाहिजे. ज्यांच्या परीक्षणासाठी आपण आलो त्यांचं परीक्षण आपण करू शकत नाही. म्हणून मला सांगायचं एवढंच की अंगडशा हा सिद्ध आहे, पण त्या सिद्धाला देखील तुकोबाराय नाही कळाले. मग पहा, अशा मोठमोठ्या ज्ञानी लोकांना देखील संत महात्मे कळत नाही. म्हणून अशा संतांचा परिचय आपल्याला आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. संत सामान्याला कळत नाही, संत सिद्धाला कळत नाही, संत योग्याला कळत नाही, संत शाब्दिकाला कळत नाही. मग संत कळतच नाही का? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जोपर्यंत अंगे संत होत नाही ना तोपर्यंत संत नाही
तरीच महिमा न येईल कळो. आपण संत झाल्याशिवाय संताचा महिमा आपल्याला नाही कळत. सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. सद्गुरू जोग महाराजांच्याकडे एक साधक गेला आणि तो म्हणायला लागला, महाराज मी तुम्हाला जाणतो, मी तुम्हाला ओळखतो. त्याला महाराज त्याला म्हटले, तुम्हाला जाणत नाही, तुम्हाला मानतो. अरे जाणणं वेगळं आहे आणि मानणं वेगळं आहे. नाही नाही, तो म्हणायला लागला, महाराज मी तुम्हाला जाणतो, मी तुम्हाला ओळखतो की तुम्ही संत आहात. त्यावेळेला जोग महाराज त्याला म्हटले, मी संत आहे असं तू जाणत नाही, असं तू मानतो. तुझी ती भावना आहे, श्रद्धा आहे. श्रद्धा भावना ही आज एका ठिकाणी आहे तर उद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. पुढे महाराज त्याला बोलले, वाक्य नीट ऐका. महाराज त्याला काय म्हटले की तू मला त्या वेळेला जाणशील, तू मला त्या वेळेला जाणशील ज्या वेळेला तू मी होशील. विठाला अंगी भावे ते आपण तरीच महिमा न येईल कळो. किंवा संतांचा महिमा संतची जाणती. संतच संतांचा महिमा जाणू शकतात, संतच संतांचं परीक्षण करू शकतात. म्हणून त्या संतांचा परिचय असणारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्याही अभंगात आपल्याला त्या संतांचं स्वरूप परिचय देतात. अभंगाच्या पहिल्या देवते संत देवते संत जगद्गुरु तुकोबारा त्या संतांचा परिचय आपल्याला देतात. तो चमत्कारातून नाही, आचारातून नाही, तर स्वरूपातून परिचय देतात की हे संत कोण आहेत. माहिती आहे का तुम्हाला? दोन विधानं जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी करतायत. देवते संत, देवते संत. संत महात्मा देव आहे, संत महात्मा देव आहे असं द्विरुक्तीने मुद्दाम महाराजांनी या ठिकाणी सांगितलंय. कारण पुढे महाराज बोलतात की मी तो सांगतसे भावे. संतांचं देवत्व सांगतानाची भावना महाराजांच्या अंतःकरणामध्ये तीव्र दाटून आल्यामुळं महाराजांनी संतांचा देवपणा दोनदा सांगितला. देवते संत, देवते संत असं एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल. किंवा जगद्गुरु तुकोबारायांना संत महात्म्यांचा देवपणा निश्चयाने सांगायचा आहे म्हणून सुद्धा ती द्विरुक्ती केलेली असावी. असं दोन पद्धतीने द्विरुक्तीचं चिंतन आपल्याला करता येतं. असो, तुकोबाराय त्या संतांचा परिचय आपल्याला देतात. देव आणि संत एक आहेत, देवते संत.
आता तुम्ही म्हणाल कसं काय एक म्हणता महाराज, तुमच्या मनामध्ये एक सर्वसामान्य प्रश्न निर्माण होईल की देवाची मूर्ती वेगळी आहे, संत महात्म्यांची मूर्ती वेगळी आहे, पांडुरंगाची मूर्ती वेगळी आहे, ज्ञानोबराय तुकोबरायांची मूर्ती वेगळी आहे, मग कसं काय एक मानता? तर म्हणे निमित्त मात्र त्यांच्या प्रतिमा आहेत. प्रतिमा या फक्त निमित्त मात्र आहेत, परंतु स्वरूपतः दोघांचा अभेद आहे, दोघं एकच आहेत. देव संताचा विचार करायचा झाला तर देव आणि संत दोघे एक आहेत. कोणत्या अंगाने एक आहेत? तर मुख्यतः अभेद आहे तो स्वरूपाचा. तसं देव आणि संत यांच्यामध्ये 3 प्रकारचे अभेद आहेत. पहिला आहे गुणाच्या दृष्टीने अभेद, दुसरा आहे स्वरूपाच्या दृष्टीने अभेद आणि तिसरा आहे सामर्थ्याच्या दृष्टीने अभेद. मी पहिलं सांगतो तुम्हाला गुणाच्या दृष्टीने अभेद. त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये गौणी वृत्तीचा अभेद असं म्हणतात. कशाला म्हणतात गौणी वृत्तीचा अभेद? तर सोपं उदाहरण मी आपल्याला सांगतो. एखादा व्यक्ती असतो, त्याला भूषण महाराजांसारखा एखादा व्यक्ती आहे, भूषण महाराजांसारखा एखादा व्यक्ती असतो. लोक त्याला पाहतात, आता इकडे लक्ष द्या, लोक त्याला पाहतात आणि म्हणतात महाराज हा व्यक्ती म्हणजे साधा सुद्धा नाही हो, हा व्यक्ती म्हणजे सिंहच आहे. आता एखाद्या व्यक्तीला सिंह म्हटलं म्हणजे त्याला 4 पाय आहेत का पाहायचं नाही, त्याला सिंहासारखे लांब केस आहेत का पाहायचं नाही. मग त्याला सिंह का म्हटलं? तर सिंहाच्या ठिकाणी जो काही गुणविशेष आहे, जे काही शौर्य क्रौर्य आहे ते आपल्याला त्याच्या ठिकाणी पाहायला मिळतं, म्हणून गौणी वृत्तीनं त्याला सिंह म्हटलं जातं. तसं देव संताचा विचार करायचा झाला तर देव आणि संत गुणाच्या दृष्टीने सारखे आहेत, देव आणि संत स्वरूपाच्या दृष्टीने सारखे आहेत आणि देव आणि संत सामर्थ्याच्या दृष्टीने देखील सारखेच आहेत. देव आणि संत, आता सगळं सोपं चिंतन मी मांडणार आहे. प्रस्तावनेमध्ये थोडंसं किचकट मला वाटलं, सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ते लक्षात येत आहे. ऐका, देव आणि संत गुणा, आता एकदम सोपं, हा इकडे लक्ष द्या. देव आणि संत गुणाच्या दृष्टीने कसे सारखे आहेत? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. देव आणि संत यांचे गुण सारखे आहेत. हरी तैसे हरीचे दास, हरी जसा आहे तसा हरीचे दास आहेत. किंवा देवाकडे जसे हे 6 गुण आहेत. कोणते? ऐका, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणावर वसती जेथ. देवाकडे जसे हे 6 गुण आहेत तसे आमच्या संत मायबापांकडे सुद्धा हे 6 गुण आहेत. म्हणून देव जसा आहे तसे आमचे संत मायबाप आहेत. विडाला देव आणि संत यांच्यामध्ये कोणताच फरक नाही. देव आणि संत सारखेच आहेत. मी तुम्हाला पटवून देईल. ऐका, देव या अवनी तलावर म्हणजे पृथ्वी तलावर येतो. कसा येतो? तर देवाचा विचार करते वेळी असा विचार केलाय की देव या अवनी तलावर येतो, तो अवतार घेऊन येतो. आम्हासाठी अवतार, देव अवतारी आहे. तसं संतांचा विचार केला तर संत सुद्धा या पृथ्वी तलावर येतात. ते जन्म घेऊन येत नाही, तर ते सुद्धा अवतारीच आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, महाराज तुम्हाला अवतार धारण करण्याचं कारण जर काय असेल ना, तर आमच्यासारख्या उद्धरया जन जड जीवा. देव अवतारी आहेत, संत सुद्धा अवतारीच आहेत. म्हणून देव आणि संत सारखे आहेत. चला, माझा सगळ्यांनी हे पॉइंट लक्षात ठेवायचा. माझा पुढचा मुद्दा आहे, देव अवताराला आला. कुठून आला हो? तर हरी वैकुंठाहूनी. देव वैकुंठ लोकातून अवताराला आला. आमच्या संत मायबापांना विचारलं, महाराज तुम्ही कुठून आलात हो? तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. कोणी रे देवची सासबाई वनाया.
संत सुद्धा वैकुंठ लोकातूनच अवताराला आले. अलीकडे तो वैकुंठवासी शब्द पाहायचा झाला तर तो खऱ्या अर्थाने थोडासा भीतीचा वाटतो, कारण त्या 10व्या पत्रिकेवर तो लक्षात येतो, त्यामुळे थोडीशी जरा भीती वाटते. परंतु खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर वैकुंठ हे भगवान परमात्म्याचं धाम आहे. तो तिथून आला, संत सुद्धा तिथूनच आले, म्हणून देव आणि संत सारखे आहेत. चला, माझा पुढचा मुद्दा आहे. मी पहिला मुद्दा सांगितला देव अवताराला आला, दुसरा मुद्दा सांगितला देव वैकुंठ लोकातून अवताराला आला. माझा तिसरा पॉईंट असा आहे की देव वैकुंठ लोकातून अवताराला आला. का आला? तर देवाच्या येण्याचं प्रयोजन आहे धर्म रक्षावया अवतार घेशी. संत महात्मे या अवनी तलावर आले. संतांच्या येण्याचं प्रयोजन काय आहे हो? तर धर्म रक्षावया कारणे साधू होता ती संतांच्या विभूती देव सुद्धा धर्मासाठी आला आणि संत सुद्धा धर्मासाठीच आले, म्हणून देव आणि संत सारखे आहेत. चला, माझा पुढचा मुद्दा आहे देव ज्या शक्तीचा अवलंब करून आला, साधूंच्याही जीवनात तीच शक्ती आहे. देवाचं चिंतन करते वेळी असं सांगतात की देव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती धारण करून आला, आणि साधूंच्याही जीवनात तीच शक्ती आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. म्हणून आमचे तुकोबाराय देवाच्या वर्णनासाठी ज्या शब्दांचा प्रयोग करतात, संतांच्याही वर्णनासाठी त्याच शब्दांचा प्रयोग करतात. देवाच्या वर्णनासाठी तुकोबाराय म्हणतात करशील तरी नवे काही राईचा डोंगर पर्वत राई, किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत. या श्लोकावरती विश्लेषण करत असताना माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांची भाषा आहे पर्वती बैसका न संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वीया भूते वावी हे आज्ञा माझी, किंवा म्या बोलविल्या मेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाडिता, किंवा वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता. एवढा अधिकार ज्या भगवान परमात्म्याचा आहे त्याच्या वर्णनासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात करशील तरी नवे काही राईचा डोंगर पर्वत राई. परंतु त्याच तुकोबारायांना आमच्या ज्ञानोबरायांचं करील ते काय नोहे महाराज परी पाय बीज दूध अंगी परी पाय बीज करील ते काय नोहे महाराज परी पाय बीज दूध अंगी वर पाय करील ते काय नोहे महाराज करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई. हे देवाचं वर्णन आहे, आणि करील ते काय नोहे महाराज हे संतांचं वर्णन आहे. म्हणून देव आणि संत सारखे आहेत. चला, देवाने कृपा केली तर म्हणे मुका बोलतो, मुकम करोती वाचलम. देवाच्या कृपेचं वर्णन असं आहे की एखाद्या मुख्यावर जर देवाची कृपा झाली तर मुका बोलतो. मग आमच्या संतांच्या कृपेने मुका बोलत नाही का हो? तर संतांच्याही कृपेने मुका बोलतो, आणि संतांच्या कृपेने मुका साधं बोलत नाही, तर संतांच्या कृपेने मुका शास्त्र बोलतो. माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांची भाषा तुम्ही पहा. आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधुगा. देव गुरु वाचस्पती यांच्याशी शास्त्र संवाद करण्याची ताकद त्या मुक्यामध्ये येते. एवढा अधिकार त्या संत महात्म्यांचा आहे. आणि चला, याच्याहीपेक्षा आपल्या सगळ्यांचे परिचित मी उदाहरण आपल्याला सांगतो. मी दृष्टांत सांगत नाही, फक्त निर्देश करून जातो. चला, देवांनी कृपा केली तर फक्त मुकाच बोलतो, परंतु आमच्या संत महात्म्यांनी कृपा केली तर निर्बुद्ध पशु सुद्धा वेद बोलतो. रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ बीजांचा हरविला
शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुझ्याचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा रेड्यामुखे वेद बोलविला रेड्यामुखे वेद बोलविला मुखी वेद बोलविला रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुझ्याचा हरविला हरविला माय बाप दर्शन हरे ज्ञानोबा माय बाप दर्शन हरे सर्वभूत सुख रूप ज्ञानोबा देवाने कृपा केली तर फक्त मुखाच बोलतो, परंतु आमच्या संत महात्म्यांनी कृपा केली ना तर निर्बुद्ध पशु सुद्धा वेद बोलतो. एवढं सामर्थ्य त्या संत महात्म्यांचं आहे. म्हणून देवाचं जेवढं सामर्थ्य आहे तेवढं आमच्या संत मायबापांचं आहे. चला माझा पुढचा मुद्दा आहे. देवाने कृपा केली तर म्हणे पांगळा चालतो. पंगुम लंग येते गिरीम. पंगू या शब्दाचा आहे पांगळा, अर्थ पांगळा, आणि गिरी या शब्दाचा अर्थ आहे पर्वत. पांगळ्याला पाय देऊन पर्वत ओलांडायची ताकद परमात्मा देऊ शकतो. पांगळ्याला पाय देण्याची ताकद देवाची आहे आणि पांगळ्याला पाय देण्याची ताकद संतांची सुद्धा आहे. पांगळ्याला पाय परमात्मा देतो. शब्द ऐका, पंगुम लंग येते गिरीम. पंगू या शब्दाचा अर्थ काय हो, तर पाय नसलेला, बरोबर. तर पंगू या शब्दाचा अर्थ पाय नसलेला नाही. त्याला पाय आहेत पण त्याचे पाय चालू शकत नाही, त्याला म्हणतात पांगळा. पाय नावाचं इंद्रिय त्याला आहे असं आपल्याला दिसतंय, पण त्याच्या पायामध्ये ताकद नाही, त्याला म्हणतात पांगळा. त्याला पाय परमात्मा देऊ शकतो असं देवाचं सामर्थ्य आहे. परंतु आमच्या संत मायबापांचं असं आहे, ऐका, जरी पाय कलम करून टाकून दिलेले जरी असले, पाय तोडून टाकून दिलेले जरी असले, तरी त्याला नवीन पाय फुटून चालण्याची ताकद संत महात्मे देऊ शकतात. जेवढं सामर्थ्य त्या संत महात्म्यांचं आहे. मच्छेंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी, तो भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. आपल्या सप्तशृंगी पर्वतावरचा प्रसंग आहे. एकदा मच्छिंद्रनाथ महाराज त्या सप्तशृंगी पर्वतावर असताना त्यांना चौरंगीनाथ भेटले. आणि ते चौरंगीनाथ कसे होते त्यांचं वर्णन करताना माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे शब्द आहेत की भग्न अवयवा. भग्न अवयव म्हणजे त्याचे हात आणि पाय दोन्ही तोडून टाकलेले होते, अशा अवस्थेमध्ये तो होता. आणि म्हणजे त्याच्याकडे पांगळेपणाला सुद्धा पाय नव्हते. आणि असताना त्याला मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं आणि त्या मच्छिंद्रनाथांच्या कृपेने भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. त्यांना मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं आणि त्या मच्छिंद्रनाथांच्या कृपेने त्या पाय तोडून टाकलेल्या अशा चौरंगीनाथाला पाय प्राप्त झाले. ही देवाची शक्ती आहे का संतांची हो? तर संतांची. म्हणून देवाचं जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच आमच्या संत मायबापांचं आहे. आणि याच्यापेक्षा इथे एक बारकावा सांगतो. पांगळ्याला पाय देऊ शकतो, परंतु ज्यांना पांगळेपणाला सुद्धा पाय नाहीत त्यांना सुद्धा आमचे संत महात्मे पाय देतात. म्हणून देवाचं जेवढं सामर्थ्य आहे त्याच्याही पेक्षा अधिक सामर्थ्य आमच्या संत मायबापांचं आहे. एवढं देव आणि संत एकच आहेत. देव आणि संत यांच्यामध्ये कोणताच फरक नाही. मी फक्त उदाहरणाच्या साहाय्याने तुम्हाला पटवून देतोय. मला सांगा, देव कुठे राहतो? तर देव सर्वांच्या हृदयामध्ये राहतो. ईश्वर सर्वभूतानाम, बरोबर. किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. देव सर्वांच्या हृदयात राहतो. संत कुठे राहतात? तर निवृत्तीनाथ दादांचं चिंतन करताना माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, सर्वांवर उपकार करण्यासाठी समर्थ असणारे निवृत्तीनाथ माझ्या आत राहतात. सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू, राहत असे मजा तुरी घोनिया. देव अंतर्यामी आहेत आणि संत सुद्धा अंतर्यामी आहेत. म्हणून देवाचं जेवढं सामर्थ्य आहे तेवढं संत मायबापांचं आहे. आणि म्हणून देव आणि संत एक आहेत. चला आता जरा अवघड उदाहरणं मी सांगितले, आता सोपे उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा माहिती सगळ्यांना. आता 2-3 दिवसापूर्वी ज्यांचा अवतार झाला त्यांचं नाव भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले
आणि अवताराला आल्यानंतर एकदा प्रसंग असा घडला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दूध काढण्याचं भांड घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा घराच्या बाहेर आले. राधेला पाहिलं आणि देव भुलला. गाईच्या खाली बसण्याऐवजी देव बैलाच्या खाली बसला. राधेला पाहुनी भुलले हरी, बैल दुभती नंदाघरी. यशोदेनं पाहिलं, म्हणे कृष्णा तुझं डोकं जागेवर आहे ना? म्हणे काय झालं मा, बसलास कुठं? म्हणे धार काढायला. त्यावेळेला देवाने आपला शब्द खोटा होऊ दिला नाही. देवाने बैलाच्या काशेतून धार काढली. हे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय, देव आणि संत सारखे कसे. चला आमच्या संतांकडं, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग तुम्ही पहा. जगद्गुरु तुकोबाराय फाल्गुन वैद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबारायांची एकुलती एक कन्या भागीरथी शोकविवळ झालेली आहे, शोक करू लागलेली आहे. बाबा आपल्याला सोडून गेले म्हणून आक्रोश करू लागली. शेवटी वैकुंठ लोकातून तुकोबारायांना खाली यावं लागलं. जगद्गुरु तुकोबाराय तिथे आली, तिला कुरवाळलं. तिने डोळे उघडून पाहिलं, म्हणे बाबा तुम्ही? अहो म्हणे सगळे म्हणत होते की तुम्ही वैकुंठाला गेले, तुम्ही वैकुंठाला गेले. आणि बाबा एक सांगू का, आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच खाली आलं नाही. तुकोबाराय तिला हसून उत्तर देतात, म्हणे बाई ते वैकुंठाला जातच नसतात. अहो म्हणे बाबा पण त्यांच्या 10व्याच्या पत्रिकेवर तर लिहिलेलं असतंय की कळवण्यात अत्यंत दुःख होते की कुठे गेले, तंबाखू जोळत. अहो मरे मग ते वैकुंठाला गेले हे कसं काय? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले ते वैकुंठाला जातच नसतात, आम्ही वैकुंठवासी आहोत म्हणून वैकुंठ लोकातून आलो. एका ठिकाणी एका कवीने फार सुंदर वर्णन केलं आहे का. एका व्यक्तीने आयुष्यभर करू नये असं कर्म केलं, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं आणि शेवटी तो व्यक्ती मेला आणि गेला कुठं, नरकाला गेला. आणि नरकाला गेल्या त्या जीवानं आपल्या खालच्या मित्राला पत्र लिहिलं आणि त्या पत्रातला मजकूर असा होता सज्जन हो, तो नरकाला गेला म्हणतो त्या खालच्या मित्राला, बरं का, मित्रा जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. कोण म्हणतो, नरकाला गेलेला. जन्मभर आम्ही जगाला धोका दिला आणि मित्रा मेल्यावर सुद्धा जाऊन नरकाला 10व्याच्या पत्रिकेवर पत्ता मात्र वैकुंठाचाच दिला. कळलं? मेल्यावर सुद्धा जाऊन कुठं, नरकाला, पत्ता मात्र वैकुंठाचा दिला. तुकोबाराय म्हणले बाई ते वैकुंठाला जातच नसतात, आम्ही वैकुंठवासी आहोत म्हणून वैकुंठ लोकातून आलो. ती म्हणाली बाबा आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पोरीनं बापाचा हात पकडला, ती तुकोबारायांना घरी घेऊन आली. म्हणे बाबा तुम्हाला जेवायला काय करू? तुकोबाराय म्हणाली एवढा वेळ माझ्याकडे नाही. मग म्हणे नाश्त्याला काय करू? मग त्यावेळी काय आपल्याकडे जशी शॉर्टकटमध्ये मॅगी वगैरे होते तशी मॅगी वगैरे काही त्या काळामध्ये नव्हती, परंतु त्यावेळची मॅगी म्हणजे घरोघरी शेवाया असायच्या. त्या शेवयाचा भात त्या भागीरथीने केला आणि त्याच्यावर खायला दूध पाहिजे, तूप पाहिजे, परंतु घरामध्ये दूध सुद्धा उपलब्ध नव्हतं. त्यावेळी काही पिशव्या वगैरे काही उपलब्ध नव्हत्या. ती पूर्ण गावभर फिरली परंतु तिला कुठेही दूध भेटलं नाही. शेवटी ती नाराज होऊन घरी आली आणि ती रिकामा दुधाचं पात्र हातामध्ये घेऊन ती तुकोबारायांच्या समोर नाराज मुद्रेमध्ये उभी आहेत. आणि तिला पाहिल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पोरी नाराज होऊ नको. तुकोबारायांनी ते रिकामा दुधाचं पात्र आपल्या हातामध्ये घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर होतं. तुकोबाराय तिथे गेले, त्या वेलेश्वर महादेवाची पूजा केली आणि दारामध्ये दगडी नंदी आहे, त्या नंदीला जगद्गुरु तुकोबारायांनी उभं केलं. दूध नंदीचे काढीन दूध नंदीचे
वेलेश्वरा ते पूजिले, इकडे लक्ष द्या, मला विक्षेप होतो. वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. जगद्गुरु तुकोबारायांनी दगडी नंदीच्या काशीतून दूध काढलं आणि देवानं जिवंत नंदीच्या काशीतून दूध काढलं. म्हणून इथंही तुमच्या लक्षात येईल की देवाईपेक्षा संतांचं सामर्थ्य काकांभर अधिकच आहे. चला याच्यापेक्षा दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतो. कृष्ण अवतारामध्ये कृष्ण परमात्मा चोरीला जायचा आणि चोरीला गेल्यानंतर यशोदेच्या दारामध्ये गवळणीची दाटी व्हायची. काल आला परवा आला, हे खाल्लं ते फोडलं. चोरीचं गारणं गवळणी यशोदेला सांगायच्या आणि चोराकडं पाहून म्हणजे कृष्णाकडं पाहून गवळणी कृष्णाला खुणवायच्या की कृष्णा आमच्या घरी चोरीला आहे. ऐकताय ना तुम्ही? चोरीचं गाराणं गवळणी का झोपले? चोरीचं गाराणं गवळणी यशोदेला सांगायच्या आणि चोराकडं पाहून कृष्णाला गवळणी म्हणायची की कृष्णा आमच्या घरी चोरीला ये. असं घडतंय का हो व्यवहारात? चोरी केल्यावर आपण चोराला पोलीस स्टेशनमध्ये देतो की चोराला सांगतो आमच्या घरी चोरीला ये? तर चोराला पोलीस स्टेशनमध्ये देतो. मग याने चोरी केली तर गवळणी याला निमंत्रण का द्यायच्या? तर त्याचं कारण असं होतं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या घरी चोरी करायचा त्या घरचं कमी व्हायचं नाही, उलट त्या घरचं वाढायचं. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. दोने झाले त्याचा मानिती संतोष, किंवा हात लागे तेथे वाढते नवनीत. देवाचा हात लागला की नवनीत वाढतंय. हे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? देव आणि संत सारखे कसे. आमच्या संतांच्याही जीवनातला मी प्रसंग आपल्याला सांगतो. भजन करा वेळाला. आमच्या तुकोबारायांचं जीवन तुम्ही पहा. तुकोबारायांचं जीवन म्हणजे परोपकारासाठी उरलेलं जीवन. एकदा तुकोबाराय चाकणच्या बाजारासाठी निघालेले होते आणि बाजाराला जात असताना जाता 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 एक वृद्ध आजीबाई तुकोबारायांना भेटली आणि म्हणे तुकाराम बुवा तुम्ही बाजारात चालले ना, तर आमचं एवढं एक काम करा, आमचं बाजाराला जायला आज कोणी नाही, आमचं एवढं तेल तुम्ही घेऊन या. त्या म्हातारीने 4 होन तुकोबारायांच्या हातावरती ठेवले. त्यावेळेला होनामध्ये पैसे असायचे बरं का. 4 होन तुकोबारायांच्या हातावरती ठेवले आणि तेलाचं भांड जगद्गुरु तुकोबारायांकडे तिने दिलं आणि तुकोबाराय चाकणच्या बाजारासाठी गेले. तुकोबारायांनी आपला बाजार घेतला, म्हातारीचं तेल घेतलं आणि तुकोबाराय घरी आले आणि घरी आल्यानंतर म्हातारीचं तेल जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं. म्हातारीचं नियोजन होतं की 4 होनाचं तेल 8 दिवस म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पुरतंय, परंतु 8 दिवस झाले ते तेल जागेवरून सुद्धा हलायला तयार नाही. 15 दिवस झाले, महिना झाला, तेलाची शीख खाली आली नाही. माझा विषय आहे देवाचा हात लागला की नवनीत वाढतंय आणि आमच्या तुकोबारायांचा हात वाढला की तेल वाढतंय. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. म्हणून देवाचं जेवढं सामर्थ्य आहे तेवढंच आमच्या संत मायबापांचं आहे. आणि शेवटचा प्रसंग मी आपल्याला सांगतो. शेवटचा प्रसंग आहे एकदा रामप्रभू पंचवटीमध्ये असताना, आपल्या पंचवटीचा प्रसंग आहे. रामप्रभू पंचवटीमध्ये असताना रावणाने स्वारी केली आणि सीतादेवीला घेऊन रावण पळून गेला. आणि पळून गेल्यानंतर सीतादेवीला अशोक वाटिकेमध्ये रावणाने ठेवलेले आहे आणि ठेवल्यानंतर सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, परंतु सीता वश होत नाही. हे बघितल्यावर रावण नाराज झाला आणि खिन्न मुद्रेमध्ये, खिन्न अशा अवस्थेमध्ये रावण एक दिवस बसलेला आहे. आणि बसल्यानंतर त्याची पत्नी मंदोदरी त्याच्याजवळ आणि म्हणाली, स्वामी तुम्ही नाराज दिसता. म्हणे काय करू मंदोदरी, पहिल्यांदा सीतेला मिळवायला गेलो, धनुष्य उरावर पडला आणि अपमानित होऊन घरी आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे पण उपयोग नाही. म्हणे झालं काय? सीता मला वश होत नाही. रावणाने आपलं हृदय प्रकट केलं. मंदोदरी त्याचीच पत्नी होती. तिनं सांगितलं, स्वामी तुम्ही नाराज होऊ नका, तुमच्याकडे एक विद्या आहे, तिला मायावी विद्या म्हणतात. त्या मायावी विद्येचा तुम्ही प्रयोग करा आणि रामाचं मायावी सोंग घ्या. रामाचं मायावी सोंग घेतलं की तुम्हाला सीता कदाचित वश होईल. हे सांगितल्यावर रावण हसू लागतो. त्यावेळेला मंदोदरी त्याला म्हणते, स्वामी अहो मी तुम्हाला उपाय सांगते आणि तुम्ही माझा उपहास करता. त्यावेळेला रावणाने सांगितलं, म्हणे काय करू मंदोदरी, मी तो सुद्धा उपाय करून पाहिला. मग म्हणे झालं काय? तर रामाचं सोंग घेतलं की अंतकरणात सीतेची इच्छाच उरत नाही. काय देवता आदर्श असली पाहिजे महाराज, ज्याचं नुसतं सोंग घेतलं तरी अंतकरणामध्ये विकार राहत नाही. जहा राम वहा काम नाही. रामाचं सोंग घेतलं तर अंतकरणामध्ये विकार राहत नाही. हे देवाचं चरित्र आहे. चला आमच्या संतांकडं, संतांच्याही जीवनातला प्रसंग तुम्हाला सांगतो. आमच्या तुकोबारायांच्या जीवनावरती आधारित एक पिक्चर रिलीज झाला होता जुन्या काळामध्ये. त्याचं नाव होतं संत तुकाराम. त्या संत तुकाराम पिक्चरमध्ये तुकोबारायांची भूमिका स्वीकारणारे सद्गृहस्थ होते विष्णुपंत पागनीस.
त्या विष्णुपंत पागणेसांनी तुकोबारायांची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरला सांगितलं की एवढे एवढे पैसे मला लागतील तर हे मुख्य पात्र स्वीकारण्यास मी तयार आहे. डायरेक्टर तयार झाला, आपलं विष्णुपंत पागणीस तयार झाले आणि तुकोबारायांची ती भूमिका वठवण्यासाठी त्या विष्णुपंत पागणेसांनी तुकोबारायांच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला, समग्र चरित्राचा धांडोळा घेतला आणि तो समरसतेतून घडलेला अभ्यास, तो पिक्चर रिलीज झाला आणि तो पिक्चर इतका गाजला की अलीकडेही एक पिक्चर गाजला होता बघा, त्याच्याही पेक्षा तो गाजला. अलीकडेही एक पिक्चर गाजला होता, त्याच्याही पेक्षा तो गाजला. तुम्ही काही जण हसता, या अर्थी तुमच्या लक्षात आलं. सगळ्यांना माहिती आहे की अलीकडचा पिक्चर हा विकाराने युक्त होता, परंतु तो पिक्चर विचाराने युक्त होता. एक सांगतो, विकाराचा प्रभाव दीर्घकाळ राहत नाही, परंतु विचाराचा एकदाचा पडलेला प्रभाव पुन्हा कधी निघत नाही. तो पिक्चर इतका गाजला की डायरेक्टरला 4-5 पट नफा झाला आणि नफा झाल्यानंतर डायरेक्टरला वाटलं की आपण पंतांचे राहिलेले पैसे घेऊन त्यांना द्यायला जावेत. एक आश्चर्य सांगेन, एका नटाने एका पिक्चरमध्ये नुसतं आमच्या तुकोबारायांचं सोंग घेतलं तर आयुष्यभर त्या नटाने तो वेश पालटला नाही. भावी जीवनात त्याने आपला वेश तोच ठेवला. डायरेक्टर त्यांना पैसे द्यायला आला, म्हणे पंत तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद, थोडेत पंत, तुमच्यामुळे मला भरपूर नफा झाला, भरपूर यश प्राप्त झालं, तुमचे हे पैसे मी द्यायला आलोय, हे पैसे तुम्ही स्वीकारा, हे पैसे तुम्ही घ्या. त्यावेळेला त्या विष्णुपंत पागणेसांनी हात जोडले आणि सांगितलं मला पैसे नको. डायरेक्टरला वाटलं पंतांना कदाचित आपल्याकडे आलेल्या पैशामुळे लोभ सुटला की काय, पंतांना अधिक पैसे पाहिजे असतील, म्हणून त्याने डायरेक्टरने पुन्हा पंतांना सांगितलं की पंत तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला जेवढे पैसे हवे असतील तेवढे पैसे तुम्ही घ्या. मी एक आश्चर्य सांगेन की त्यांना आपलं विष्णुपंत पागणेसांनी जगद्गुरू तुकोबारायांचा नुसता वेश धारण केला तर त्या विष्णुपंत पागणेसांमध्ये आमच्या जगद्गुरू तुकोबारायांचं वैराग्य कधी उतरलं कळलं सुद्धा नाही. आणि अजून एक आश्चर्य सांगतो, पंतांनी पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही, परंतु भावी जीवनात हे विष्णुपंत पागणेस इतके विरक्त झाले की ते पुन्हा प्रपंचात आलेच नाही. विडाला रामाचं सोंग घेतलं की अंतकरणात सीतेची इच्छा उरत नाही, अंतकरणामध्ये विकार राहत नाही. आणि आमच्या जगद्गुरू तुकोबारायांचं सोंग घेतलं तर अंतकरणात प्रपंचाची सुद्धा आकांक्षा उरत नाही. सांगा ना वेगळीकता कुठे आहे. म्हणून महाराजांनी सिद्धांत सांगितला देव ते संत. पण महाराज हे पटलं आम्हाला, परंतु तुम्ही हा युक्तिवाद सांगितला, हा युक्तिवाद आहे. पण मग खरं मी सादृश्य तुम्हाला सांगतो, म्हणजे आतापर्यंत खोटं सांगत होतो असं काही नाही, आतापर्यंतही खरं सांगत असतो. देव आणि संत एक कसे तर देव सच्चिदानंद स्वरूप आहेत, संत सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहेत. सदेह सच्चिदानंद का नवती ते. तेव्हा जगद्गुरू तुकोबारायांची आरती म्हणत असताना आपण तुकोबारायांना म्हणतो सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा. देव सच्चिदानंद स्वरूप आहेत, संत सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. किंवा देवाची जेवढी व्याप्ती आहे, अगा माझी जेवढी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीची, म्हणजे संत तेवढेच आपलं प्रतिचित आहेत. माझा पुढचा मुद्दा आहे, देव जन्माला येत नाही, संत सुद्धा जन्माला येत नाही. म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया, जे झाले ज्ञाना या अनुसरुनी. किंवा याच्याही पेक्षा जगद्गुरू तुकोबार या ठिकाणी म्हणतात मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव म्हणजे मी देव आहे. याच्यापेक्षा देव ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना देव नामदेवरायांना सांगतात की नामा तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. हे स्वतः देवाचं बोलणं आहे ज्ञानोबारायांच्या संबंधानं. याचा अर्थ असा आहे की देव आणि ज्ञानोबाराय वेगळे नाहीत. तोची अवतार धरी अलंकापुरी. कोणता? एक विटेवर उभा आहे आणि एक अलंकापुरीमध्ये समाधिस्थ आहे. म्हणून देव आणि संत सारखे आहेत. शरीर फक्त भिन्न आहेत, प्रतिमा या फक्त भिन्न आहेत, परंतु स्वरूपतः दोघांचा अभेद आहेत. दोघं एकच आहेत. परंतु जगद्गुरू तुकोबाराय आम्हाला हे पटलं, परंतु तुम्ही हे का सांगता याचं उत्तर महाराज अभंगाच्या द्वितीयच्या मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे ना, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से
सांगत से भावे मी तो सांगत से भावे असोटावे सकळा असोटावे सगळा मी तो सांगत से भावे सांगत मी तो सांगत से भावी असो ठावे सकळा. देव आणि संत एक आहे हे मी तुम्हाला भावनेतून सांगतोय. मी तो सांगत से भावे आणि हे सगळ्यांना ठाऊक असावं म्हणून असो ठावे सकळा. काही गोष्टी या सगळ्यांना माहीत असाव्या आणि काही गोष्टी या काहींनाच माहीत असाव्या. देव आणि संत हे सगळ्यांना माहीत असावे. हे सगळ्यांनाच देव आणि संत कळले पाहिजे. मी एक तुमची क्षमा मागून बोलतो. प्रसंगी एखाद्या वेळेस आपल्याला देवाची ओळख जर नाही झाली तरी चालेल, परंतु संत जीवन कळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. आणि याच्याही पेक्षा देवाईपेक्षा संतांच्याकडे अजून एक विशेष काय महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. निराकारी औषधीशा निराकारी औषधीशा निराकार निर्मोचा निराकार निर्मोचा निराकारी औषधीशा निराकारी औषधीशा निराकार वो सदीशा निराकार वो सदीशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन असं आहे की भगवान परमात्मा हा निर्गुण निराकार आहे आणि त्या निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी सगळ्या दिशा ओस आहेत. परंतु आमच्या संत महात्म्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर येथे इच्छा पुरतसे, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि देवाईपेक्षा संतांच्याकडे आधिक्य काय तर देव उधार माल आहे आणि संत रोकड माल आहेत. अभंगाचं शेवटचं तू कमण